दरम्यान गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जाग आली आहे। यापुढे आपत्कालीन विभागातील कोणत्याही रुग्णाकडून डिपॉझिट घेणार नाही असा मोठा निर्णय दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने घेतलाय। आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। महिलेचा मृत्यू आणि त्यानंतर रुग्णालयाविरोधात समोर आलेल्या संतापामुळे विश्वस्त मंडळांनी आत्मचिंतन केलंय। रुग्ण इमर्जन्सी रूम मध्ये आलेला असो, डिलिव्हरीचा विभागात खरतर आलेला असो किंवा लहान मुलांच्या विभागात आलेला असो, त्यांच्याकडून इमर्जन्सी मध्ये डिपॉझिट रक्कम घेतली जाणार नाहीये। विश्वस्त मंडळासह रुग्णालय प्रशासनाने मिळून हा ठराव केलाय। त्यांनाच विचारा आपण कुठली चौकशी नेमायला पाहिजे। असं आहे की पहिल्यांदा जे आहे हॉस्पिटलने स्वतःची कमिटी नेमली, तिचा काय रिपोर्ट आला, त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी जे आहे अनेक सिनियर ऑफिसर्स जे आहेत, सेक्रेटरीज आहेत, त्यांची कमिटी नेमलेली आहे। ते कशाला खोटं बोलतील, ते चौकशी करतील, त्याच्यानंतर येईल निर्णय बाहेर पडतील। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची आम्ही भिसे कुटुंबियासोबत या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांना आमचं म्हणणं निवेदन लेखी स्वरूपात दिलेलं आहे। झालेली सविस्तर घटना त्यांनी संपूर्णपणे ऐकून घेतली। सुशांतची बहीण आणि त्यांच्या परिवारासोबत त्यांनी व्यवस्थित चर्चा केली आणि जे काही घडलं त्यांनी भरपूर वेळ या ठिकाणी दिला आणि संपूर्ण इत्थंभूत माहिती त्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि भिसे परिवाराला आश्वस्त केलं की याच्यावर जे कोणी कल्प्रिट असतील, जे कोणी त्या ठिकाणचे व्यवस्थापन असेल, त्याच्यावर कडक शासन केलं जाईल आणि प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या न्यायाने केल्या जातील। जो अन्याय आमच्या भगिनीवर झाला तो 100% दूर करण्यासाठी साहेबांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं। जात पात धर्म ह्याच्या पुढे माणुसकी असते आणि माणुसकीची जात किंवा माणुसकीचा धर्म जर पाहिला तर एकमेकांना पहिलं पाठबळ देणं आहे। आणि अशा परिस्थितीत मला वाटतं जे कोणी दोषी असतील त्यांचं जात धर्म काही न पाहता त्यांच्यावर कारवाई त्या प्रशासनावर झाली पाहिजे। हे हॉस्पिटल जर अशी मस्ती असेल कुठच्याही हॉस्पिटलची, तुम्ही विचार करा, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून फोन जातो, 5 फोन जातात आणि सांगतात कोणी फोन केला तरी आम्ही ऐकून घेणार नाही। पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जो प्रकार समोर आला, त्या भगिनी स्वर्गवासी तनिषा सुशांत भिसे यांना खऱ्या अर्थानं डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्राण गमवावा लागला। महाराष्ट्रातले अनेक दवाखाने हे रुग्णांचे कत्लखाने म्हणून समोर येताना वारंवार घडत आहे। सरकारनं निश्चितपणानं अशा दवाखान्यांच्या वरती कडक कारवाई केली पाहिजे। ज्या डॉक्टरनी, ज्या मॅनेजमेंटनं त्या ठिकाणी जो हलगर्जीपणा दाखवला त्यांच्यावरती 302चे गुन्हे दाखल करण्यात यावेत। काही ठिकाणी हे प्रकार होतात, काही ठिकाणी होतही नसतील, परंतु ज्या ठिकाणी अशा स्वरूपाचं होत असेल तर मग तुम्ही त्या ठिकाणी वैद्यकीय सेवेमध्ये उतरत असताना जी शपथ घेता की आम्ही रुग्णांच्या सेवेसाठी या ठिकाणी काम करणार आहोत, प्रामाणिकपणे काम करू, पैशाच्या अपेक्षेने करणार नाही, ठीक आहे, वैद्यकीय व्यवसाय आहे, तो व्यवसाय आहे, त्यातनं पैशाची आवश्यकता भासते, परंतु इतक्या टोकाची भूमिका घेऊ नये की आधी पैसे भर नंतरच मी काय करतो। काही अंशतः भरतात, काही पूर्णतः भरतात, काहींची परिस्थिती चांगली नसते आणि त्यामुळे फारसा आग्रह न धरता आधी उपचार करा आणि नंतर पैशाचा आग्रह धरा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।